तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बारामती इथे कृषी प्रदर्शनमध्ये आलो आहे. तर सर्वात पहिले आपल्याला हे पास घ्यावं लागेल. ही पास आहे 60 रुपयाची. त्याच्यानंतर आपल्याला या प्रवेशद्वारामधून प्रवेश घ्यावा लागेल. त्यानंतर इथे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी तुम्हाला पाहायला मिळेल, वेगवेगळ्या व्हेरायटी पाहायला मिळेल, AI तंत्रज्ञान पाहायला मिळेल, वेगवेगळे रोपं पाहायला मिळेल तुम्हाला. हे बघा कशा प्रकारची गोबी आहे. हे जेन इरिगेशन सिस्टीमचं आपलं हायड्रोपोनिक्सचं मॉडेल आहे. त्यामध्ये आपण मातीविना शेती तयार करतो बाबा. अशा अनेक प्रकारच्या तुम्हाला व्हेरायटी पाहायला मिळणार आहे. आणि ह्या कृषीमध्ये यावेळीच्या कृषी प्रदर्शनमध्ये AI टेक्नॉलॉजीवर जास्त भर दिलेला आहे आणि व्हेरायटीजवर वेगवेगळ्या व्हेरायटीज पण इथे आल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता हे शेवग्याचे शेंगा आहेत बघा. एकदम अर्ली पीक आहे, 6 महिन्यात येणारं पीक आहे. ही ओडिसी व्हरायटी आहे, इकडची कोइंबतूर व्हरायटी आहे. कोइंबतूर दोन्ही इकडची ओडिसी. आणि ओडिसीचं उत्पन्न किती महिन्यात येतं? ओडिसी दोन्हीचं पण 6 महिन्यानंतर सुरू होतो. 6 महिन्यांपासून त्याला फुलं यायला सुरुवात होते आणि त्यातून नंतर मग हार्वेस्टिंग आपण करू शकतो. प्रकारचे प्लॉट आहेत तिथं. नॉन AI इकडच्या साईडला आणि इकडे AI, म्हणजे पूर्ण हे पारंपरिक पद्धतीने चालते आणि एक आपले AIच्या पद्धतीने चालते. आता इथे आपण करतोय काय ते पण सांगण्यात येतं की जसं तुम्ही फरक जरी बघायला गेला तर इथं 4 ते 5 कांड्या आहेत आणि याची जाडी वगैरे बघितली तर मापात आहे. आणि पेऱ्याचं अंतर पण बघा तुम्ही. आता तिथंच आपल्या इकडे याचे फुटवे किती आहेत बघा. इथं 10 ते 12 च्या दरम्यान फुटवे आहेत आणि प्रत्येक फुटवा एक समान एक जाडीचा आहे. हे आपण AIच्या पद्धतीने घेतलेले आहे. आता आणि तुम्हाला जर गर्दी पाहायची नसेल तर एकदम तुम्ही एकतर लवकर सकाळी या, नाहीतर मग 12 ते 2च्या नंतर या. 12 आणि 2च्या नंतर या. 2च्या नंतर गर्दी एकदम कमी असते. आणि हे बघा तुम्हाला भाजीपाल्यामध्ये पण एकदम भरपूर प्रमाणात तुम्हाला व्हेरायटी पाहायला मिळणार आहे. तुम्ही व्हेरायटी पाहून थकून जासाल, पण व्हेरायटी संपणार नाहीत. हे बघा जुन्या पद्धतीचा एकदम इथे देखावा पण सादर केला होता. हे बघू शकता तुम्ही की जुन्या काळामध्ये गहू कसे पाकडत होते, जात्यावर कसे दळत होते, अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला इथे हे बघा तुम्ही तुळशीला पाणी कसे देत होते, कसे साडी नेसत होते, जे एकदम जुने शेतकरी होते त्यांची राहणीमान कशी होती, त्यांचा पोशाख कसा होता, इथे ते दाखवलं आहे आणि एकदम सुंदर पद्धतीने दाखवलं आहे. आणि तुम्हाला इथे फुलांच्या सुद्धा वेगवेगळ्या व्हेरायटी पाहायला मिळणार आहे. कांद्यांची रोपं, मिरच्यांची रोपं, असे भरपूर प्रमाणात टमाट्यांची रोपं, फुलांच्या तर एवढ्या व्हेरायटी होत्या, भरपूर व्हेरायटी होत्यात. टमाट्याच्या पण वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हेरायटी होत्या. अर्ली व्हेरायटी. हे बघा दोडका. हा दोडका एवढा मोठा आहे की स्वतः तर भाजी खाऊ शकतो, पण पूर्ण गावातल्या लोकांना सुद्धा आपण त्याची भाजी खाऊ शकतो. क्षमता जोरदार, करा लागवड झटकन आणि पटकन, मी येणार पटकन. फूड कंपनीची सीमा म्हणून व्हरायटी आहे, ही आपण ह्या वर्षी लॉन्च केली आहे. तर ह्या व्हरायटीची जी वैशिष्ट्य अशी आहेत की ह्या व्हरायटीला काट्यांची संख्या भरपूर आहे. हे बघा भोपळा किती मोठा. तर याच्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. आता सध्या आपण फक्त क्लिप टाकल्यात, याच्याबद्दल तुम्हाला डिटेल व्हिडिओ येईल. हे बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात किती मोठे भोपळे आहे. तुम्ही पूर्ण एका भोपळ्यामध्ये गाव जेवण देऊ शकता. अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसुद्धा आल्या होत्या. ही फवारणीची मशीन आहे, अंगुरामध्ये फवारणी करण्यासाठी एकदम योग्य आहे. आणि हे बघा सोन्या आणि हिरा. कोंबड्यांबद्दल सुद्धा माहिती सांगितली होती, वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या आल्या होत्या. हे तुम्हाला कसं वाटलं सांगा मला. हे बघा वरती बकरी आहे, मंदात त्यांनी बरोबर कोंबड्याचं केलं आहे आणि कोंबड्याच्या खाली त्यांनी केलं आहे माशांचं. तर याच्याबद्दल आपले डिटेल व्हिडिओ येणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.